सभी को नमस्कार बच्चों। सभी 10वीं कक्षा के छात्रों को मैं इस कक्षा में स्वागत करता हूँ। तो आइए बच्चों, उस पाठ पढ़ने से पहले हम लोग एक छोटा सा एक क्रियाकलाप करेंगे। तो देखिए, इस युग को किस नाम से जाना जाता है? तो बच्चों, आप जानते हो हम किस युग में हैं? तो इस युग को किस नाम से जाना जाता है, बताइए। हाँ, अच्छा, सही पहचाना आप लोगों ने। इस युग को विज्ञान युग नाम से जाना जाता है। अच्छा, तो बच्चों, आपको और एक प्रश्न पूछता हूं। देखिए, वैज्ञानिकों द्वारा आविष्कृत चीजों के नाम आप बताना चाहिए। यहाँ पर वॉशिंग मशीन है, आयरन बॉक्स है, और मोबाइल है, रेफ्रिजरेटर है, टीवी है। ये सब चीज यहाँ पर दिखाई दे रहा है आप लोगों को। ये सब वैज्ञानिकों ने इसे आविष्कार किया हुआ है। तो बच्चों, आप लोग, मैं विज्ञान के बारे में बातें कर रहा हूं तो आप लोगों को शक आ रहा है, आज मैं कौन सा पाठ आपको पढ़ाने जा रहा हूं। सोच रहे हैं ना आप? तो देखिए, आपके सामने और एक चित्र आएगा। ये चित्र कौन सा है? हाँ, देखिए, ये चित्र कौन सा है? अच्छा, बहुत खूब समझा। जो आज मैं आपके सामने पढ़ाने जा रहा हूं, उस पाठ का नाम है रोबोट, है ना? इस पाठ के लेखक है डॉक्टर प्रदीप मुखोपाध्याय आलोक जी। तो आइए बच्चों, हम डॉक्टर प्रदीप मुखोपाध्याय आलोक जी की कुछ प्रमुख रचनाएं यहां पर आपके सामने पेश कर रहा हूं। एक है मानसून की भविष्यवाणी, कैसे बनती है झीलें, भूकंप के झटकों की नाप, बोले री पपीहरा, पानी रे पानी। तो आओ बच्चों, सबसे पहले हम इस रोबोट पाठ का आशय क्या है इसके बारे में हम समझेंगे। तो बच्चों, छात्रों को इस पाठ के द्वारा समझाया जाता है कि मशीन कभी भी मनुष्य का स्थान नहीं ले सकता और मनुष्य का महत्व कभी कम नहीं हो सकता। सक्सेना परिवार नौकर साधुराम को निकालकर रोबोनिल को नियुक्त करते हैं। रोबोनिल और रोबोदीप की मुलाकात होने पर उन्हें पता चलता है कि साधुराम की अब छुट्टी कर दी जाएगी, उसकी नौकरी चली जाएगी। रोबोनिल और रोबोदीप अपने संघर्ष के द्वारा धीरज सक्सेना को मजबूर करते हैं कि साधुराम को दोबारा नौकरी पर रखी जाए। अंत में रोबोदीप खुश होता है कि उनसे इंसानों को कोई नुकसान नहीं झेलना होगा। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಂತ ವಿಚಾರವೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಎನ್ನುವಂತಹ ಈ ರೋಬೋಟ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಸಕ್ಸೆನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಸಾಧುರಾಮ್ ಅನ್ನುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಂಗೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರೆ. ಆಗ ಈ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಾ ಮಕ್ಕಳೇ. ಪಾತ್ರ ಪರಿಚಯ ನೋಡ್ಕೊಡ್ರಿ. इस कहानी में निम्नलिखित पात्र है धीरज सक्सेना, साधुराम, रोबोनिल, रोबोदीप, रोबोजीत, शर्मा परिवार। और इस पाठ में दो प्यारे से कुत्तों का नाम है शेरू झबरू। शेरू सक्सेना परिवार का कुत्ता, झबरू शर्मा परिवार का कुत्ता। इतना ही नहीं, इसमें एक वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक का नाम दिया गया है आइजैक असिमोव। अब हम आदर्श वाचन करेंगे। वर्षों से सक्सेना परिवार में काम कर रहा था साधुराम। अचानक एक दिन चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट आ गई। उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा। सक्सेना परिवार बड़ा था। बेटे बेटियों नाती पोतों से घर में हमेशा रौनक और चहल पहल बनी रहती। साधुराम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफें बढ़ गई। धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देखा गया। तभी परिवार के मुखिया के नाते उन्होंने कोई फैसला किया। इस फैसले के तहत अगले रोज वे रोबोटॉनिक्स कॉरपोरेशन के कार्यालय जा पहुंचे। तो आइए बच्चों, हम इस पाठ में आए हुए कुछ नए शब्दों का अर्थ को हम समझेंगे। तो पहला शब्द है खतरनाक। खतरनाक खतरनाक भयंकरवादंत ಏಟು। और उसके बाद मुखिया, घर का प्रधान, ಮನೆಯ ಯಜಮಾನ। नाते ಅಂದ್ರೆ संबंधಗಳು। तहत ಅಂದ್ರೆ अंतर्गत। वैक्यूम क्लीनर, सफाई करने का एक मशीन। समावेश, शामिल करना। ऐतराज, आपत्ति, दोष निकालना। नब्ज, नाड़ी। पारंगत, निपुण। कार्मिक, कर्मचारी,
मुस्तैदी तत्परता, मुआवजा किसी कार्य या हानि के बदले में दिया गया धन को मुआवजा कहा जाता है। नजरिया सोचने का तरीका, अनुबंध लिखित समझौता, इस पाठ का प्रमुख अंश की ओर हम बढ़ेंगे। पाठ के प्रमुख अंश, वर्षों से सक्सेना परिवार में काम कर रहा था साधुराम। अचानक एक दिन चलती बस से गिरकर उसे खतरनाक चोट आ गई। उसे अस्पताल में भर्ती करना पड़ा। सक्सेना परिवार बड़ा था, बेटे बेटियों नाती पोतों से घर में हमेशा रौनक और चहल पहल बनी रहती। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಕ್ಸೆನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಸಾಧುರಾಮ್ ಎನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಬಸ್ಸಿನಿಂದ ಬಿದ್ದು ಅವನಿಗೆ ಭಯಂಕರವಾದಂತಹ ಏಟಾಗಿತ್ತು. ಆದ್ರಿಂದ ಅವನನ್ನ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಸಕ್ಸೆನಾ ಪರಿವಾರ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕುಟುಂಬ. ಮಕ್ಕಳು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, ಸೊಸೆಂದರು, ಈ ರೀತಿ ಇರುವಂತಹ ದೊಡ್ಡ ಕುಟುಂಬ. ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗ್ತದೆ. साधुराम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफें बढ़ गई। धीरज सक्सेना से परिवार वालों का यह दुख नहीं देखा गया। तभी परिवार के मुखिया के नाते उन्होंने कोई फैसला किया। इस फैसले के तहत अगले रोज भी रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन के कार्यालय जा पहुंचे. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಸಾಧುರಾಮನನ್ನ ಸೇರಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದ್ರಿಂದ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ಆಗ ಮನೆಯ ಯಜಮಾನರಾದಂತಹ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರು ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾರನೇ ದಿನನೇ ಅವರು ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ, ಆಫೀಸ್ಗೆ ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ. ಯಾರು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರು. ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ? ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ನಾನೀಗ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥ ವಿಚಾರ ನಿಮ್ಮನ್ನ ನಾನೀಗ ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? वर्ष 2030 230 के नवंबर का महीना था. दफ्तर अभी खुला ही था. ನಾನು ನಿಮಗೆ ಭವಿಷ್ಯದ ಕಡೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 2030ನೇ ಸಾಲು ನವೆಂಬರ್ ತಿಂಗಳವಾಗಿತ್ತು. ಆಗ ತಾನೇ ಆಫೀಸ್ ಎಲ್ಲ ಓಪನ್ ಆಗಿತ್ತು. ಎಂಥ ಆಫೀಸು? ರೋಬೋಟ್ಗಳ रोबोटिक्स कॉर्पोरेशन ओपन ಆಗಿತ್ತು. एक रोबोट वैक्यूम क्लीनर से दफ्तर के स्पर्श को साफ कर रहा था. ಒಂದು ರೋಬೋಟ್ ಏನು ಮಾಡ್ತದೆ ನೋಡಿ, ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತದೆ? ಪರ್ಶ್ ಅಂದ್ರೇನು? ನೆಲವನ್ನ ಅದು ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ವಿದ್ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿ ಅಂದ್ರೆ आर्टिफिशियल इंटेलिजेंस का समावेश रोबोट में भरने में सफल हो गए थे. ಎಂತ ಅಂದರೆ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ರೋಬೋಟ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತಹ ಒಂದು ಟೆಕ್ನಾಲಜಿಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದನ್ನು ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಫಲರಾಗಿದ್ದರು. ಯಾವಾಗ? 2030ರಲ್ಲಿ. कुछ रोबोटों में तो मानवीय संवेदना के गुण पैदा करने में भी कंप्यूटर विदों एवं ರೋಬೋಟಿಕ್ ವೈಜ್ಞಾನಿಕೋ ಸಫಲತಾ ಮಿಲಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಕೆಲ ರೋಬೋಟ್ನಲ್ಲಿ ಮಾನವೀಯ ಸಂವೇದನಾ ಗುಣ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯರು ಯಾವ ರೀತಿ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಫೀಲಿಂಗ್ಸ್ಗಳನ್ನು ಆ ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ತುಂಬುವಂಥದ್ದು. ನೋಡಿ, ರೋಬೋಟ್ ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ ತೊಗೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ? ಅದು ನೆಲವನ್ನು ಕೂಡ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಇಂತಹ ಒಂದು ಗುಣವನ್ನು ತುಂಬುವುದರಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಸಫಲರಾಗಿದ್ದರು. काउंटर पर बैठा एक रोबोट ने ही धीरज सक्सेना का स्वागत किया. जी श्रीमान, मैं आपके लिए क्या कर सकता हूँ? जवाब में धीरज सक्सेना बोले, मुझे घरेलू कामकाज करने के लिए एक बुद्धिमान रोबोट की जरूरत है. यह सुनकर काउंटर पर बैठा रोबोट बोला, लेकिन घरेलू कामकाज के लिए बुद्धिमान रोबोट क्यों? आप साधारण रोबोट से भी काम चला सकते हैं. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, ಏನಾಯ್ತು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರು ರೋಬೋಟಾನಿಕ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬರ್ತಾರವರು. ಆ ರೋಬೋಟ್ ಹೇಳ್ತದೆ, ಶ್ರೀಮಾನ್ ನಾನು ನಿಮಗೆ ಏನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬಲ್ಲೆ ಅಂತ ಆ ರೋಬೋಟೇ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರು ಕೇಳ್ತದೆ. ಆಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನಗೆ ಮನೆ ಕೆಲಸಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ಆ ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಕುಂತಿದ್ದಾನ ರೋಬೋಟ್, ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ, ಮನೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟ್ ಯಾಕೆ? ಸಾಧಾರಣ ರೋಬೋಟ್ನಿಂದಲೂ ಕೂಡ ತಾವು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. सक्सेना बोले, दरअसल मुझे बुद्धिमान रोबोट चाहिए मेरे नाती पोतों का होमवर्क कराने के लिए एवं वर्ड प्रोसेस पर मेरा काम संभालने के लिए भी. ಅವಾಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೆನಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ನನಗೆ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನನ್ನ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಹೋಮ್ವರ್ಕ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಕೂಡ ರೋಬೋಟ್ ಬೇಕು ನನಗೆ. ಆಗ ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಕುಂತಂತ ರೋಬೋಟ್ ಹೇಳ್ತದೆ,
रोबोट ने कहा, ठीक है, जैसी आपकी मर्जी। जब आप ज्यादा कीमत चुकाकर बुद्धिमान रोबोट की सेवाएं लेने के लिए तैयार ही हैं, तो हमें भला क्या ऐतराज हो सकता है। ಆಗ ಆ ರೋಬೋಟ್ ಹೇಳ್ತು, ನಿಮ್ಮಿಷ್ಟ ಕಣಪ್ಪ, ನಿಮ್ಮಿಷ್ಟ. ಆದರೆ ನೀವು ಇಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಅಮೌಂಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬುದ್ಧಿಮಾನ್ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನು ಸೇವೆಯನ್ನು ಪಡಿಬೇಕಂತ ಇದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮದೇನು ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಕುಂತಂತ ರೋಬೋಟ್ ಹೇಳ್ತಾನೆ, धीरज सक्सेना को यह रोबोट बहुत ही व्यवहार कुशल और चालाक लगा। सचमुच ग्राहक की नब्ज पकड़ने की कला में वह पारंगत लगता था. ನೋಡಿ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನಪ್ಪ ಈ ಕೌಂಟರ್ನಲ್ಲಿ ಕುಂತಿದಲ್ಲ ಈ ರೋಬೋಟು, ಎಷ್ಟು ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲ, ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಇದಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಅನಿಸ್ತದೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವ್ರಿಗೆ, ಇದು ಒಳ್ಳೆ ಚಾಲಾಕ್ ಇದೆ, ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಇದೆ ಇದು. ಗ್ರಾಹಕರ ನಬ್ಸ್ ಅಂದ್ರೇನೋ ನಾಡಿ, ಗ್ರಾಹಕರ ನಾಡಿ ಹಿಡಿಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇದು ಕಲಾ ಪಾರಂಗತೆ ಹೊಂದಿದೆ ಅಂತೇಳಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಉಸ್ ದಿನ್ दोपहर को ही कंपनी का एक कार्मिक जो एक रोबोट ही था सक्सेना परिवार में काम करने के लिए रोबोनिल को छोड़ गया. ನೋಡಿ, ಕೌಂಟರ್ ಆವಾಗ ಅದೇ ದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅದೇ ಕಂಪನಿಯ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಮಿಕ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು, ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋನು ಕೂಡ ಯಾರಾಗಿದ್ರು, ರೋಬೋಟೇ ಆಗಿತ್ತು. ಆವಾಗ ಆ ರೋಬೋಟ್ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಆ ರೋಬೋಟಿನ ಹೆಸರೇನು, ರೋಬೋನಿಲ್. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗಾದ್ರೆ ಮುಂದೇನಾತನ್ನ ನೋಡೋಣ. रोबोनिल के घर में आ जाने से सभी ने राहत की सांस ली. सुबह नाश्ता कराने, मेहमान के स्वागत में, द्वार खोलने, घर के छोटे बच्चों को कहानियां सुनाने, बच्चों को होमवर्क में मदद करने तथा धीरज सक्सेना के वर्ड प्रोसेसर पर काम करने के अलावा शाम को वहां परिवार के पालतू कुत्ते शेरू को घुमाने का काम भी पूरी मुस्तैदी के साथ करने लगा था. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ರೋಬೋನಿಲ್ ಮನೆಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪರಿವಾರದವರು ರಾಹತ್ ಕಿ ಸಾಸ್ ನಿಟ್ಟುಸಿರು ಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಡಿಗೆ ಮಾಡೋರು ಎಲ್ಲ ಸಾಧುರಾಮಿ ಮಾಡ್ಕೋತಿದ್ದ, ಆದರೆ ಸಾಧುರಾಮಿ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೀಗ, ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಆದ್ರಿಂದ ಅವ್ರು ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಆದ್ರೆ ನೋಡಿ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊಟ ಬಡಿಸೋದಾಗ್ಲಿ, ನೋಡಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಉಪಹಾರ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗ್ಲಿ, ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಅತಿಥಿಗಳು ಬಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಬಾಗಿಲನ್ನು ತೆರೀತಿದ್ದ. ಮತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕತೆ ಹೇಳುವುದು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಅನ್ನು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ರೋಬೋನಿಲ್ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೆಲಸ ರೋಬೋನಿಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಬಹಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ರೋಬೋನಿಲ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಹೀಗಿರುವಾಗ ಏನಾಯ್ತು, रोबोनिल रोज शाम को शेरू को टहलाने के लिए जाता था. ऐसे में एक दिन उसकी मुलाकात रोबोदीप से हो गई. रोबोदीप उसी मोहल्ले में रहने वाले शर्मा परिवार के कुत्ते झबरू को घुमाने आया करता था. दोनों रोबोटों के बीच दोस्ती हुई तो शेरू और झबरू भी आपस में हिल मिल गए. ರೋಬೋನಿಲ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ದಿನಾಲು ಸಾಯಂಕಾಲ ಆಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಶೇರುವನ್ನ ವಾಕಿಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ದ. ಹೀಗಿರುವಾಗ ಅವನ ಪರಿಚಯ ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಆಗ್ತದೆ, ರೋಬೋದೀಪ್ ಜೊತೆಗೆ ಪರಿಚಯ ಆಗ್ತದೆ. ರೋಬೋದೀಪ್ ಕೂಡ ಅದೇ ಮೊಹಲ್ಲಾ ಅಂದ್ರೇನೋ ಬೀದಿ, ಓಣಿ, ಅವರ ಓಣಿಯಲ್ಲೇ ಇರುವಂತ ಶರ್ಮಾ ಪರಿವಾರದ ನಾಯಿ ಜಬರುವನ್ನ ವಾಕಿಂಗ್ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ದ. ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಫ್ರೆಂಡ್ ಆದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದ ನಾಯಿ ಶೇರು, ಶರ್ಮಾ ಪರಿವಾರದ ನಾಯಿ ಹೆಸರೇನು, ಝಬ್ರು. ಇವರು ಕೂಡ, ಈ ಎರಡು ನಾಯಿಗಳು ಕೂಡ ಏನಾಗ್ತಾರೆ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗ್ತಾರೆ, ಗೆಳೆಯರಾಗ್ತಾರೆ. रोबोनिल की तरह रोबोदीप भी एक बुद्धिमान रोबोट था. ಯಾವ ರೀತಿ ರೋಬೋನಿಲ್ ಬುದ್ಧಿವಂತನಾಗಿದ್ದಾನೋ ಅದೇ ರೀತಿ ಕೂಡ ಶರ್ಮಾ ಪರಿವಾರದ ರೋಬೋಟ್, ಅದರ ಹೆಸರೇನು, ರೋಬೋದೀಪ್, ಅದು ಕೂಡ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟ್ ಆಗಿತ್ತು. बातों बातों में एक दिन रोबोदीप ने, जानते हो रोबोनिल, तुम्हारे आने से पहले सक्सेना परिवार में कौन काम करता था. ಮಾತಿನಲ್ಲಿ ರೋಬೋದೀಪ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈಗ ಗೊತ್ತೇನೋ ನಿನಗೆ ರೋಬೋನಿಲ್, ವಿಚಾರ ಗೊತ್ತೇನಪ್ಪ ನಿನಗೆ, ನೀನು ಬರುವಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತ ಗೊತ್ತಾ ನಿನಗೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ रोबोनिल को इस बारे में कुछ पता नहीं था. वह बोला, नहीं तो मुझे इसकी कोई जानकारी नहीं है, पर तुम्हें किसने बताया. ಅವಾಗ ರೋಬೋನಿಲ್ ಹೇಳ್ತಾನೆ,
ಏನಂತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪವೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಿನಗೆ ಈ ವಿಚಾರ ಯಾರು ಹೇಳಿದರು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ, मैंने शर्मा परिवार को तुम्हारे सक्सेना परिवार के बारे में बातचीत करते सुना है। साधु राम नाम का सेवक एक बस दुर्घटना में घायल होकर किसी अस्पताल में है। ನಾನು ಒಂದಿನ ಶರ್ಮಾ ಪರಿವಾರದವರು ಮತ್ತು ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದವರು ಇಬ್ರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರುವುದನ್ನು ನಾನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡೆ. ಸಾಧು ರಾಮ್ ಎನ್ನುವ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನಿಗೆ ಬಸ್ಸಿನ ಒಂದು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಭಯಂಕರವಾದಂಥ ಗಾಯವಾಗಿ ಅವನು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ. सो तो ठीक है, पर इसमें खास बात क्या है, ठीक होकर वहां दोबारा सक्सेना परिवार से आ जुड़ेगा. ಅವನಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ಬಿಟ್ರೆ ಮತ್ತೆ ಅವನು सक्सेना परिवारಕ್ಕೆ ಬಂದು ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. नहीं रोबोनिल, यही तुम गलत हो. तुम्हारे परिवार के मुखिया धीरे सक्सेना की शर्मा साहब से मुलाकात हुई थी. उन्होंने बताया कि वह अब साधु राम की छुट्टी करने वाले हैं. ಅವಾಗ ರೋಬೋದೀಪ್ ಹೇಳ್ತದೆ, ಹಾಗಲ್ಲ ರೋಬೋನಿಲ್, ನೀನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ತಪ್ಪು. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ನಮ್ಮ ಶರ್ಮಾ ಸಾಹೇಬರೊಂದಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ರಂತೆ. ಆಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಂತೆ, ಈಗ ಸಾಧು ರಾಮ್ಗೆ ಮನೆ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಹೌದಾ? ಸುನ್ಕರ್ ರೋಬೋನಿಲ್ ಚೌಕ್ ಗಯಾ, ಬೋಲಾ क्या कहा तुमने? वे लोग साधु राम की छुट्टी करने वाले, पर क्यों? ರೋಬೋದೀಪ್, ಏನು ಹೇಳಿದಿ ನೀನು? ಏನು ಸಾಧು ರಾಮನಿಗೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕ್ತಾರೆ, ಆದರೆ ಏಕೆ? इसलिए कि तुम उन्हें बहुत भाग गए हो. बूढ़े साधु राम को थोड़ा मुआवजा देकर वे उसको गांव भिजवा देंगे. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀನು ತುಂಬಾ ಇಷ್ಟವಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತೆ ಆ ಮುದುಕ ಸಾಧುರಾಮ್ ತಗೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನಿಗೇನಾದರೂ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಅವನಿಗೆ ಊರಿಗೆ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಾರಂತೆ. ಅರ್ಥ ತಾನೇ ನಿನಗೆ? मगर रोबोदीप, यहाँ तो रोबोटिकी के नियम के विरुद्ध है. कोई रोबोट किसी इंसान को कैसे नुकसान पहुंचा सकता है? यहाँ तो साधुराम के पेट पर लात मारना हुआ. नहीं, हमें कुछ और करना होगा. ಆದರೆ ರೋಬೋದೀಪ್, ಇದು ರೋಬೋಟಿಕ್ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ಯಾವುದಾದರೂ ರೋಬೋಟ್ಗಳು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹಾನಿ ಮಾಡ್ತಾರೆಯೇ? ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಸಾಧು ರಾಮ್ಗೆ ಅವನ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಹೊಡೆದ ಹಾಗೆ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಪಾಪ ನಮ್ಮಿಂದ ಸಾಧು ರಾಮ್ಗೆ ಅನ್ಯಾಯ ಹಾಕಡುದು. रोबोनिल की बात सुनकर रोबोदीप बोला, वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक आइजैक आसिमोव, रोबोटिक के नियम के खिलाफ तो यहाँ है कि कोई रोबोट किसी इंसान के नुकसान का कारण बने. साथ साथ मानवीय नजरियों से भी यहाँ गलत है कि हमारे कारण किसी भी इंसान की नौकरी को खतरा पहुंचे. दोनों के बीच कुछ गुप्त मंत्रण हुई, फिर दोनों अपने अपने पालतू कुत्तों के साथ अपने मालिकों के घर लौट गए. ನೋಡಿ, ರೋಬೋದೀಪ್ ಮತ್ತು ರೋಬೋನಿಲ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತದೆ ನೋಡಿ. ವೈಜ್ಞಾನಿಕರಾದಂತಹ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನದ ಲೇಖಕರಾದಂತಹ ಐಜೆಕ್ ಆಸಿಮೋವ್ ಅವರ ರೋಬೋಟಿಕ್ನ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಂತಹ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ ಇದು. ಯಾರಾದರೂ ರೋಬೋಟ್ಗಳು ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನ ಐಜೆಕ್ ಆಸಿಮೋವ್ ಅವರು ತಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆವಾಗ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಗುಪ್ತವಾಗಿ ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ನಾಯಿಗಳ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮಾಲೀಕರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೊರಟು ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೀಗಿರುವಾಗ ಏನಾಯ್ತು ಗೊತ್ತಾ? अगले रोज रोबोनिल और रोबोदीप रोबोटोनिक्स कॉर्पोरेशन के दफ्तर में हाजिर हुए. कंपनी के मालिक रोबोजित से उन्होंने भेंट की, सारी बातें विस्तार से समझाई. सुनकर रोबोजित बोला, मगर मैं क्या करूं? मैं तो अनुबंध की शर्तों से बंधा हूं. व्यापार में अगर मैं नियम को देखने लगूं तो कर लिया मैंने धंधा. मैं तुम लोगों की कोई मदद नहीं कर सकता. ಮಾರನೇ ದಿನ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಅವರು ರೋಬೋಟೋನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಫೀಸ್ ದಫ್ತರ್ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕನಾದಂತಹ ರೋಬೋಜಿತ್ ಅವರು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಸಾಧುರಾಮ್ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನಿಗೆ ಅಚಾನಕ ಅಪಘಾತವಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿಯ ಮಾಲೀಕ ಅವನಿಗೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕಬೇಕಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ರೋಬೋಜಿತ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆದರೆ ನಾನೇನು ಮಾಡಲಿ? ನಾನು ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ಗೆ ಅನುಬಂಧ ಕಿ ಶರ್ತೋं से बंधा हूं. ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಈ ನಿಯಮವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ ಹಾಗೆ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಇಬ್ಬರಿಗೆ ನಾನು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಮುಗಿದು ಬಿಡ್ತೀನಿ, ಹೋಗ್ರಪ್ಪ ನೀವು
ಅಂತ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ಬರನ್ನ कಳಿಸ್ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾನೆ। आवागा रोबोनिल और रोबोदीप ने बहुत समझाने की कोशिश की, रोबोजित ट्रस्ट से मस नहीं हुआ। उसे आसिमो के नियमों से बढ़कर धंधे की चिंता थी। निराश होकर दोनों वापस लौट आए। कुछ दिन और गुजर गए। सक्सेना परिवार रोबोनिल को पाकर फूला नहीं समा रहा था, पर रोबोनिल साधु राम के कारण बहुत ही चिंतित था। उसके कारण साधु राम की नौकरी को आंच आए, यहाँ उसे किसी भी सूरत में मंजूर नहीं था। रोबोनिल सोचता कि इंसान अपने स्वार्थ और लालच के तहत नियम और कानून को अंगूठा दिखा देता है, पर लगता है रोबोटों में भी अब वही कमी पैदा हो गई है। रोबोनिಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ಬರೂ ಕೂಡ ರೋಬೋಜಿತ್ಗೆ ಎಷ್ಟು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವನು ಮಾತನ್ನು ಒಪ್ಪುವುದೇ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ। ಅಸಿಮೋ ಅವರ ನಿಯಮವನ್ನು ಕೂಡ ಇವನು ಲೆಕ್ಕಕ್ಕಿಲ್ಲ, ಇವನಿಗೆ ಕೇವಲ ತನ್ನ ಬಿಸ್ನೆಸ್ ಬಗ್ಗೆನೇ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಬ್ಬರು ಬಹಳ ನಿರಾಶೆಯಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ। ಹೀಗೆ ಎಷ್ಟೋ ದಿನಗಳು ಕಳೆದು ಹೋಗ್ತದೆ। सक्सेना परिवारದಲ್ಲಿ ಈ ರೋಬೋ ನೀಲನ್ನು ನೋಡಿ ಪಡೆದಂತಹ ಅವರು ಅವರಿಗೆ ಫುಲಾನೈ ಸಮಾರಹತ ಫುಲಾನೈ ಸಮಾನ ಅನಿಕ್ ಪ್ರಸನ್ನ ಹೋನ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ರು। ಆದರೆ ಸಾಧು ರಾಮನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ರೋಬೋನಿಲ್ ಬಹಳ ದುಃಖಿತನಾಗಿದ್ದ। ಏನೋ ಆಗಲಿ ನನ್ನಿಂದ ಸಾಧು ರಾಮನಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। ಮತ್ತೆ ರೋಬೋನಿಲ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಛೇ ಎಂಥ ಮನುಷ್ಯರು ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿ ಕಾನೂನು ನಿಯಮಗಳನ್ನೇ ಗಾಳಿ ತೂರಿ ಬಿಡ್ತಾರಲ್ಲ, ಛೇ ಅಂಥೇಳಿ। ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದು ಕೂಡ ಈಗ ರೋಬೋಟ್ಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಂಥ ಮನಸ್ಥಿತಿ ಬರ್ತಾ ನಿರ್ಮಾಣವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಬಹಳ ದುಃಖದಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್ ಇರ್ತಾನೆ। ಹೀಗಿರುವಾಗ उसी रात रोबोनिल को धीरज सक्सेना विज्ञान वर्ड प्रोसेसर पर टाइप करने के लिए दी। कथा संक्षिप्त में इस प्रकार थी। एक घर में नौकर को जो किसी जानलेवा बीमारी से पीड़ित था, निकालकर उसकी जगह पर एक रोबोट को रख दिया जाता है। किसी तरह रोबोट को इस बात की जानकारी मिल जाती है तो वह रोबोटिक संघ से संपर्क साधकर संघ को सारी बातों से अवगत कराता है। संघ रोबोटों की हड़ताल की घोषणा कर देता है। अतः समझौता इस बात पर होता है कि उस नौकर को घर में फिर से रख लिया जाएगा। ಅವಾಗ ಒಂದು ಸಾರಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಒಂದು ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ನಲ್ಲಿ ಕಥೆಯನ್ನು ಟೈಪ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ। ಕತೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಇರಿತ್ತು। ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ನೌಕರನಿಗೆ ಅಂದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋವನಿಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕಾಯಿಲೆ ಇತ್ತು। ಅವನಿಗೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಅವನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಬೋಟನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ। ಈ ವಿಚಾರ ಹೇಗೋ ರೋಬೋಟನಿಕ್ ಸಂಘಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಾಗ್ತದೆ। ಆವಾಗ ಸಂಘದವರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಕೊನೆಗೆ ಒಂದು ಈ ರೀತಿ ಅವರು ಒಪ್ಪಂದಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ, ಏನಂತ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕದಂತಹ ಕೆಲಸಗಾರನನ್ನ ಮತ್ತೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರ ಆ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತು। कहानी टाइप करके रोबोनिल की दायित्व और तारों भरी पंक्ति वाले खोपड़ी में एकाएक मानो नीली रोशनी हो गई। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಕಥೆಯನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಈ ಯಾಕೋ ಈ ಕತೆ ನನ್ನ ರಿಲೇಟೆಡ್ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ಹೊಸ ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ಸು ಬರ್ತದೆ। अगले रोज ही रोबोदीप के साथ वहां संघ के कार्यालय जा पहुंचा। ಮಾರನೇ ದಿನ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋದೀಪನ ಜೊತೆಗೆ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಲಯ ಆಫೀಸ್ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ। सब बातें सुनकर अध्यक्ष ने संघ की कार्यकारिणी की आपातकालीन बैठक बुलाई। बैठक में तय हुआ कि सभी रोबोटोनिक कंपनियों की काम करने वाले रोबोटों की हड़ताल का आह्वान कर दिया जाए। ಆಗ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಎಲ್ಲಾ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗ ತುರ್ತು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಕರೆಯಲಾಗ್ತದೆ। ಆ ತುರ್ತು ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಎಷ್ಟು ಕಂಪನಿಗಳಿದಾವೋ ಆ ಎಲ್ಲ ಕಂಪನಿಗಳು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಸ್ಟ್ರೈಕ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಎನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಆ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ। रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच इस आह्वान से हलचल मच गया। ಎಷ್ಟು ರೋಬೋಟ್ ಮಾರುವಂಥ ಕಂಪ್ನಿಗಳಿದ್ವೋ ಅವರಲ್ಲಿ ಒಂಥರ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ, ಹಿಂಗಾಗ್ಬಿಟ್ರೆ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲಲ್ಲ। ಹಾಗೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಯಭೀತರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ। उन्होंने रोबोजित पर सक्सेना परिवार के साथ हुए अनुबंध को तुरंत रद्द करने का दबाव डाला। रोबोजित रोबोट कंपनिಯ ಮಾಲೀಕ, ಈ ಕಡೆ ಸಕ್ಸೇನಾ, ಅವರಿಬ್ಬರು ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಏನಂತ, ರೋಬೋನಿಲ್ ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ। ಆವಾಗ ಆ ಅಗ್ರಿಮೆಂಟನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗ್ತದೆ। ರೋಬೋಜಿತ್ ಅಕೇಲಾ ಪಡಗ, ಈಗ ರೋಬೋಜಿತ್ ಒಬ್ಬಂಟಿಗನಾಗ್ಬಿಡ್ತಾನೆ। ಅವನು मजबूर उसे धीरज सक्सेना के साथ अपने अनुबंध को तुरंत रद्द करके रोबोनिल को वापस बुलाने की बात माननी पड़ी।
ಈ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಅನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ರೋಬೋನಿಲ್ ಅನ್ನು ಮತ್ತೆ ಅವನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಸನ್ನಿವೇಶ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗ್ತದೆ. ಹೀಗಿರುವಾಗ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಕೋ ಜಬ್ ಯಹ ಸಬ್ ಪತಾ ಚಲಾ ತೋ ಉನ್ಕೆ ಹಾಥೋं के तोते उड़ गए. ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳ ಕೊನೆಗೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಅಯ್ಯಪ್ಪ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಯೋಚನೆ ಆಗಲ್ಲ. यह सच था कि उन्होंने साधुराम को नौकरी से निकालने का फैसला कर लिया था, पर बदले हुए हालात में उन्हें मजबूर होकर रोबोटिक संघ के अध्यक्ष के पास जाकर यहाँ गुंजारिश करनी पड़ी कि जब तक साधुराम पूरी तरह से ठीक नहीं हो जाता है तब तक रोबोनिल उसके पास काम करता रहेगा. ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು. ರಾಮನಿಗೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕಬೇಕಂತ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ರು. ಆದರೆ ಈಗೇನು ಮಾಡಬೇಕು? ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮೀರಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ನೇರವಾಗಿ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರವರ ಹತ್ರ ಬಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಾಧುರಾಮ್ ಅವರು ಹುಷಾರಾಗೋದಿಲ್ಲವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ರೋಬೋನಿಲ್ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸಾಧುರಾಮ್ ಹುಷಾರಾದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅವನಿಗೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೇವೆ. ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೋ ರೀತಿಯ ಅಭ್ಯಂತರ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹಾಗೆ ಆಗಲಿ, ಹಾಗೆ ಮಾಡ್ರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಶಾಮ್ ಕೋ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋದೀಪ್ ಮೇಲೆ ಸಾಯಂಕಾಲ ಆದದ್ದಿಂದ ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತು ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಸಿಗ್ತಾರೆ. ರೋಬೋದೀಪ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅವಾಗ ಮುझे ಖುಷಿ ಹೈ ಕಿ ಹಮಾರೆ ಕಾರಣ ಕಿಸಿ ಇನ್ಸಾನ್ ಕೋ ನುಕ್ಸಾನ್ ನಹೀ ಝೆಲ್ನಾ ಹೋಗಾ. ಅವರಿಬ್ರು ಮಾತಾಡ್ಕೋತಾರೆ, ನೋಡಿ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಸಂತೋಷ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಮಿಂದ ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಹಾನಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ. ನೋಡಿದ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ರೋಬೋಟ್ ಎನ್ನುವಂತಹ ಪಾಠದಲ್ಲಿ ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ಆದಂತಹ ತೊಂದರೆಯನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಅವರು ನಿಭಾಯಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಂತ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ನಾವು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕೊನೆಯ ಹಂತ, ಅಭ್ಯಾಸದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಏಕ್ ವಾಕ್ಯ में उत्तर लिखिए. ಇಲ್ಲಿ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. सक्सेना परिवार के नौकर का नाम क्या था? उत्तर बताइए. हाँ, सक्सेना परिवार के नौकर का नाम साधुराम था. रोबोनिल की मुलाकात किससे हुई? हाँ, अच्छा, रोबोनिल की मुलाकात रोबोदीप से हुई. शर्मा परिवार के कुत्ते का नाम क्या था? शर्मा परिवार के कुत्ते का नाम झबरू था. रोबोनिल और रोबोदीप किससे मिलने गए? हाँ, रोबोनिल और रोबोदीप दोनों रोबोजित से मिलने गए. 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए बच्चों. रोबोनिल ने रोबोजित को क्या समझाने की कोशिश की? कोई रोबोट किसी इंसान के नुकसान का कारण बने, साथ साथ मानवीय नजरियों से भी यहां गलत है कि हमारे कारण किसी भी इंसान की नौकरी को खतरा पहुंचे. इस बात को समझाने की कोशिश की. दूसरा प्रश्न, धीरज सक्सेना ने घरेलू कामकाज के लिए रोबोट रखने का निर्णय क्यों लिया? सक्सेना परिवार बड़ा था और बेटी बेटियों नाती पोतों से घर में हमेशा रौनक और चहल पहल बनी हुई रहती. साधुराम के अस्पताल पहुंच जाने से सभी की तकलीफें बढ़ गई. धीरज सक्सेना से परिवार वालों का यहाँ दुख नहीं देखा गया, इसलिए वे परिवार के नाते कोई रोबोट रखने का निर्णय लिया. की ओर जोड़कर लिखिए. यहाँ सुनकर काउंटर पर, मगर रोबोदीप यहाँ तो शाम को रोबोनिल, दोनों के बीच कुछ. सक्सेना परिवार रोबोनिल को, यहाँ पर देखिए गुप्त मंत्रणा हुई, पाकर फुला नहीं समा रहा था. बेटा रोबोट बोला रोबोटों के नियम के विरुद्ध है और रोबोदीप मिले. हाँ, अच्छा, यहाँ सुनकर काउंटर पर बेटा रोबोट बोला, मगर रोबोदीप यहाँ तो रोबोटों की नियम के विरुद्ध है. शाम को रोबोनिल और रोबोदीप मिले, दोनों के बीच कुछ गुप्त मंत्रणा हुई. सक्सेना परिवार रोबोनिल को पाकर फूला नहीं समा रहा था. बहुत बढ़िया बच्चों. अब अन्य वचन के प्रश्न देखिए. बेटा, बेटे, कुत्ता, कुत्ते, छुट्टी, छुट्टियां, बेटियां, बेटी. बहुत बढ़िया बच्चों, आपने इस अन्य वचन रूप लिखने के जो आपने तरीका सीखा. अब हम आएंगे गृह कार्य. इन प्रश्नों का उत्तर लिखिए और अपने अध्यापकों को दिखाइए. पहला प्रश्न, साधुराम को क्या हुआ था? दूसरा प्रश्न, रोबोदीप ने रोबोनिल को क्या कहा? तीसरा प्रश्न, रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच हलचल क्यों मच गई? इन तीनों प्रश्नों का उत्तर लिखकर बच्चों आप लोग अपने अध्यापक को दिखाइएगा. अब तक आप लोगों ने रोबोट पाठ को विस्तार के साथ आप समझा है, ये मैं मानते हुए मैं संजय कुमार गणपति राठौड़, सरकारी हाई स्कूल बाचनहट्टी, मागड़ी तहसील, रामनगर जिला, आप सभी को प्यार भरा नमस्कार. धन्यवाद.